नमस्कार काका. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 वर्षांनी काम करतोय, आयुर्वेदिक देतोय. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय त्रास होता ते पण सांगा. संग्रात उभे. बरं, तुम्हाला काय त्रास होता पहिलं? गुडघ्याचा त्रास होता. हां, काय होत होतं गुडघ्याला? गुडघ्याला वात होती. हां, नुसते चमचम करायची वात. वाताळ शरीर झाल्यामुळं त्या वातीच्यामुळं गुडघ्यामध्ये मध्ये मधून चमचम करायची. हा, मधून चमचम. मधून म्हणजे काय? हं. ते वातेलं जनावर असतंय बघा. हां 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 ते आहे का बघण्यामध्ये तुमच्या? म्हणत त्या होते ते. त्या जनावरात माझ्यात काही फरक नव्हता. अरे बापरे, ते म्हणजे एवढा त्रास होता? एवढा त्रास होता. असं चालता फिरता येत होतं का? असं वाटणं चोरला, झटका आला, हां, तिथंच बसावं लागत होतं. बापरे, म्हणजे भयानक त्रास होता. हा, 5-10 मिनिट बसून राहायचं. बर, ते वाहनवाले म्हणायचं, "ए, येड्या, असं का बसलायस?" म्हणायचे. बरोबर बरोबर. ते वाहनवाले कसे आहे काय? हो ना, बरोबर आहे. मग त्यांनी म्हणायचे बाजूनच बसले, म्हणायचे जायची बाजूला निघून. बरोबर. तुमचं 10 मिनिटाच्या नंतर हां, मग आपण मग त्या कमीवर यायचं आणि मग उठायचं, मग अजून चालायचं पुढे. म्हणजे एवढा त्रास होता तुम्हाला? एवढा त्रास तुमचं होता. वय वर्ष काय आता? वय आता बकरी गेलं 90ला गेले. 90च्या जवळपास गेले. हा. बर, माझं जसं आयुर्वेदिक चालू केलं, आता तुम्हाला काय फरक वाटतो? एवढा त्रास होता पण म्हणजे ती आयुर्वेदिकला काय चमचम फरक? करायचं आता बंद झालंय. आयुर्वेदिक 2 टाइम घेताय? हा, 2 टाइम घेतात. बर, म्हणजे आता काय काय फरक वाटलाय तुम्हाला? फरक म्हणजे फक्त गुडघ्याचा फरक वाटला मला. मग तीच मेन महत्वाचं आहे. हा, मेन महत्वाचं तेच आहे. हा, गुडघ्याचं ती चमचम करायचं ते कमी झालंय, हा, फरक वाटलाय. तरी तुमचं 90च्या जवळ वय गेलंय, हा, तरी ह्या वयात आपल्या आयुर्वेदिकनं चमत्कार दाखवलाय, फरक दाखवलाय, तुम्हाला जाणवलाय पण. हा, जाणवलंय. म्हणून तुम्ही भेटायला पण आलो. हा, बरोबर आहे. होय. मग ह्या आयुर्वेदिक काळाची गरज आहे का नाही? हाय, गरज आहे. बरोबर. आता तुम्ही तर जुने माणसं आहेत, तुमच्या काळात तर आयुर्वेदिक झाडपालाच होता होय की? आणि त्याच आयुर्वेदिक झाडपाल्यानंच तुम्हाला बरं केलंय आता. होय की? होय की? बरोबर आहे. मग हे आयुर्वेदिक घेतल्यामुळे तुम्हाला चांगलं झालंय, बरं वाटायलंय. हा. आणि लोकांना काय सांगू शकता, हे आयुर्वेदिक घ्यावं का नाही घ्यावं? घ्यावं म्हणून सांगितलं. कारण तुम्हाला अनुभव आलेला आहे. हा, बरोबर आहे. मग मला अनुभव आलाय म्हणून बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे मी. तुम्ही ते बरेच जण यायच्या तयारीत आहेत. बरोबर बरोबर हा. बरोबर. म्हणजे जे जे आपण अशी ठावे ते इतरांना जरूर सांगा. हा, बरोबर आहे. आणि माणूस पेशंट आपल्याला बरं वाटलं की अंतःकरणातून लोकांना सांगा. हा, आणि तुमचं आज 88 ते 90 वर्ष असताना सुद्धा आपल्या आयुर्वेदिकनं तुम्हाला पण चमत्कार दाखवला. हा, मग तुम्ही हे आयुर्वेदिक घेऊन समाधानी आहे? समाधानी आहे. आता कंटिन्यू तुम्ही आयुर्वेदिक चालू ठेवणार. होय की? बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार.